नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, प्रेम, निष्ठा आणि अढळ श्रद्धेची ताकद किती महान असू शकते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? एखादी पत्नी आपल्या पतीसाठी मृत्यूलाही आव्हान देऊ शकते का? आणि आपल्या बुद्धी, संयम व पतिव्रतेच्या बळावर नीतीलाही बदलू शकते का? आजची कथा आहे अशाच एका अद्भुत स्त्रीची, सावित्रीची. एक अशी स्त्री जिने आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने स्वतः यमराजांनाही थांबवायला भाग पाडलं. ही कथा आहे प्रेमाची, त्यागाची, धैर्याची आणि मृत्यूवर मात करणाऱ्या अढळ विश्वासाची. एकीकडे नियतीने सत्यवानाच्या आयुष्याला मर्यादा घातली, तर दुसरीकडे सावित्रीच्या मनात होता अढळ निर्धार. काहीही झालं तरी आपल्या पतीला ती गमावणार नव्हती. शेवटी काय झालं? सावित्री खरंच मृत्यूला हरवू शकली का? यमराजांनाही तिच्या समोर हार मानली का? चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा मागील ही प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा. खूप वर्षापूर्वी मद्र देशात राजा अश्वपती नावाचा एक पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. त्यांचे राज्य समृद्ध, सुखी आणि वैभवशाली होते. प्रजेवर त्यांचे अपार प्रेम होते आणि प्रजाही त्यांना देवासमान मानत होती. राजाकडे सर्व सुखसुविधा, संपत्ती आणि मान सन्मान असूनही त्यांच्या मनात एक मोठी खंत होती. त्यांना अपत्य नव्हते. अनेक वर्ष त्यांनी आणि राणीने देवदेवतांची आराधना केली, यज्ञ केले, दान धर्म केला आणि अखंड प्रार्थना केली. शेवटी त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्यांना कन्यारत्न प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजमहालात एका सुंदर कन्येचा जन्म झाला. तिच्या आगमनाने संपूर्ण राजवाडा आनंदाने उजळून निघाला. तिचे नाव ठेवले गेले सावित्री. सावित्री जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे सौंदर्य, बुद्धिमत्ता, नम्रता आणि तेज सर्वांना आकर्षित करू लागले. ती केवळ रूपवान नव्हती, तर शास्त्रज्ञान, धर्म, नीती आणि कर्तव्य यातही पारंगत होती. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे अनेक राजकुमार तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. पण सावित्रीला फक्त बाह्य वैभव नको होते. तिला असा जीवनसाथी हवा होता जो सद्गुणी, सत्यवादी आणि कर्तव्यनिष्ठ असेल. राजा अश्वपतीने सावित्रीला स्वतःचा वर निवडण्याची परवानगी दिली. सावित्री अनेक राज्यात फिरली आणि शेवटी एका वनप्रदेशात तिला सत्यवान भेटला. सत्यवान अत्यंत तेजस्वी, शूर, प्रामाणिक आणि दयाळू होता. तो वनात राहत असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वात राजेपण स्पष्ट दिसत होते. सत्यवान हा अंध झालेले आणि राज्य गमावलेले राजा द्युमत्सेन यांचा पुत्र होता. सावित्रीने मनोमन सत्यवानालाच पती म्हणून स्वीकारले आणि राजमहालात परत येऊन वडिलांना आपला निर्णय सांगितला. त्याच वेळी दरबारात देवर्षी नारद आले होते. त्यांनी सावित्रीचा निर्णय ऐकला आणि गंभीर स्वरात म्हणाले, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण एक दुःखद सत्य आहे. त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. दरबारात शांतता पसरली. राजा अश्वपती हादरले. त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले, पण सावित्री ठाम होती. ती शांतपणे म्हणाली, पिता, कन्या एकदाच पतीची निवड करते. मी सत्यवानाला मनाने स्वीकारले आहे. आता माझा निर्णय बदलणार नाही. तिच्या निर्धारापुढे सर्वांनी मान झुकवली. सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला आणि ती वनातील साध्या जीवनात रमली. राजवाड्यातील वैभव मागे सोडून तिने सासू सासऱ्यांची सेवा, पतीची साथ आणि कर्तव्य यात आनंद शोधला. पण तिच्या मनात नारदांनी सांगितलेला दिवस कायम जिवंत होता. 1 वर्ष कधी संपत आले हे तिलाच कळले. शेवटचे 3 दिवस उरले तेव्हा सावित्रीने कठोर उपवास सुरू केला. तिने अन्न पाणी त्यागून देवाची प्रार्थना केली. शेवटी तो दिवस उगवला. सकाळी सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकूड तोडायला निघाला. सावित्रीने त्याच्या सोबत जाण्याचा आग्रह धरला. सत्यवानाने विचारले, आज तू खूप अशक्त दिसतेस, तरी का येतेस? सावित्री हसून म्हणाली, आज तुमच्यापासून दूर राहावेसे वाटत नाही. दोघे जंगलात गेले. सूर्य माथ्यावर आला. सत्यवान झाडावर चढून फांद्या तोडत होता. अचानक त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाली. तो खाली उतरला आणि म्हणाला, सावित्री, माझे डोके खूप दुखत आहे. सावित्रीने त्याला आपल्या मांडीवर झोपवले. काही क्षणात त्याचा श्वास मंदावला आणि शांत झाला.
त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. अचानक तिच्या समोर यमराज प्रकट झाले. त्यांनी सत्यवानाचा आत्मा आपल्या प्राशात घेतला आणि दक्षिण दिशेला निघाले. सावित्री उठली आणि त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री, मृत्यूचा नियम अटळ आहे, तू परत जा. सावित्री नम्रतेने म्हणाली, धर्म सांगतो की जिथे पती जातो तिथे पत्नीने काही अंतर तरी साथ द्यावी. तिच्या उत्तराने यमराज प्रभावित झाले. ते म्हणाले, तुझ्या धर्मनिष्ठेने मी प्रसन्न आहे. एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो. तथास्तु. यमराज म्हणाले. पण सावित्री थांबली नाही. ती पुढे चालत राहिली. यमराज पुन्हा म्हणाले, आणखीन एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत येवो. तथास्तु. तरी सावित्री थांबली नाही. यमराज आता तिच्या बुद्धी आणि निष्ठेवर अधिकच प्रसन्न झाले. त्यांनी तिसरा वर मागण्यास सांगितले. सावित्री म्हणाली, माझ्या पित्याला 100 पराक्रमी पुत्र लाभो. यमराजांनी तो वरही दिला. पण सावित्री अजूनही मागे हटली नाही. शेवटी यमराज म्हणाले, सावित्री, तू अद्भुत आहेस. शेवटचा एक वर माग, पण सत्यवानाचे प्राण मागू नकोस. सावित्रीने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, मला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद द्या. यमराज क्षणभर थांबले. त्यांनी स्वतःच दिलेल्या शब्दाचा अर्थ ओळखला. सत्यवान जिवंत नसताना हा वर पूर्ण होणे अशक्य होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. ते म्हणाले, सावित्री, तुझी बुद्धी, निष्ठा आणि पतिव्रतेचे सामर्थ्य अद्वितीय आहे. मी सत्यवानाचे प्राण तुला परत देतो. क्षणात यमराज अदृश्य झाले. सावित्री धावत सत्यवानाजवळ आली. काही क्षणात सत्यवानाने डोळे उघडले. जणू तो गाढ झोपेतून जागा झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हते. दोघे आश्रमात परतले. तिथे आश्चर्यकारक घटना घडल्या होत्या. राजा हुमसेन यांची दृष्टी परत आली होती आणि त्यांचे हरवलेले राज्यही त्यांना मिळाले होते. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या श्रद्धा, धैर्य, प्रेम, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेच्या बळावर मृत्यूलाही हरवले. म्हणून आजची वटपौर्णिमाच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याभोवती धागा गुंडळतात आणि सावित्रीसारखे अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घ आयुष्य आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. वटवृक्ष दीर्घ आयुष्य, धैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून वटपौर्णिमेला त्याला विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक खूप मोठी शिकवण मिळते. खरं प्रेम हे फक्त शब्दांमध्ये नसतं, तर विश्वास, समर्पण आणि निष्ठेमध्ये असतं. सावित्रीने आपल्याला दाखवून दिलं की जिथे प्रेमात श्रद्धा, धैर्य आणि अढळ विश्वास असतो, तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. तिने केवळ आपल्या पतीसाठी प्रार्थना केली नाही, तर आपल्या बुद्धी, संयम आणि धैर्याच्या बळावर मृत्यूलाही नमवून दाखवलं. म्हणून वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर प्रेम, त्याग, समर्पण आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातही कितीही कठीण प्रसंग आले तरी संयम, विश्वास आणि प्रेम कधीही सोडू नका. कारण खरी नाती ही प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की सांगा. या कथेतला कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला? पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर आणि प्रेरणादायी कथेसोबत. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.